तर ह्याच्यामध्ये आय व्ही ड्रिप्सच्या खूप कॅटेगरीज आहेत. स्किन लाईटनिंगसाठी असतं, मग अँटी एजिंगसाठी असतं, स्किन रिज्युव्हनेशनसाठी असतं, वेट लॉससाठी असतं, हायड्रेशनसाठी असतं, प्रत्येक ह्याच्या कॅटेगरीचे वेगवेगळे ड्रिप्स आहेत. काही लोकांची स्किन जास्त ड्राय असेल तर मॉइश्चरायझिंग ड्रिप्स असतात. काही लोकांच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेसफुल लाईफ खूप आहे, त्यांना म्हणजे जेवता येत नाही व्यवस्थित, ते खाऊ शकत नाही, तर लाईफस्टाईल एकदम हेक्टिक आहे, मग त्यांना अँटीऑक्सिडंट ड्रिप असतात. खूप प्रकारचे ड्रिप्स आहेत, पण ह्याच्यापैकी मेजॉरिटी जे आहेत त्यांना मान्यता प्राप्त नाही आहे. कुठले ते मान्यता प्राप्त नाही? हां, काही आहेत ज्यांना आहे आणि काही आहेत ज्यांना मान्यता प्राप्त नाही आहेत, स्पेशली त्वचेच्या विषयी. म्हणजे जर आपण सपोज सिम्पल एक्झाम्पल, अँटीऑक्सिडंट जे ड्रिप्स असतात त्याच्यामध्ये ग्लुटाथिओन वगैरे असतं, त्याच्यात ग्लुटाथिओन पर से आय व्ही देण्यासाठी मान्यता प्राप्त आहे, पण त्वचेसाठी नाही. ते दुसऱ्या आजारांसाठी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मान्यता प्राप्त आहे. म्हणजे लिव्हर फेलियरमध्ये ग्लुटाथिओन कधीपासून चाललं आहे. मेडिकल ट्रीटमेंट्समध्ये इट इज वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट फॉर लिव्हर फेलियर. इट इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट फॉर ट्रीटिंग लिव्हर सिरोसिस. लिव्हरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, क्रॉनिक प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये आपण ग्लुटाथिओन देतो इंट्राव्हिनस. त्याच्यानंतर किमोथेरपीमध्ये जर काही पेशंट्सला नर्वस डॅमेज होतो, नर्वस सिस्टमचा डॅमेज, तर ते रिव्हर्स करण्यासाठी काही एक्सटेंटपर्यंत रिव्हर्स करू शकतो, त्याच्यासाठी ग्लुटाथिओन. कारण ते अँटीऑक्सिडंट मानलं जातं. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? आपल्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचं स्ट्रेन किंवा स्ट्रेस असेल तर रिॲक्टिव्ह ऑक्सिजन निर्माण होतो, जे आपल्यासाठी धोकादायक असतं आणि आपले टिश्यूज डॅमेज करतो. मग त्याच्यासाठी त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण ग्लुटाथिओन किंवा अँटीऑक्सिडंट्स वगैरे देतो. तर ह्याचा जो हिस्ट्री आहे ते खूप आधीपासूनच आहे आय व्ही ग्लुटाथिओन ड्रिपचं, पण मेडिकल केसेसमध्ये, वैद्यकीय जे हार्डकोर केसेस आहेत त्याच्यामध्ये. स्किनसाठी त्याचा उपयोग म्हणजे लास्ट 8-10 वर्षांमध्येच स्टार्ट झाला आहे. कारण इट वॉज अ बेसिकली साईड इफेक्ट ऑफ इंजेक्टिंग ग्लुटाथिओन. त्या लिव्हरच्या पेशंट्समध्ये जेव्हा ग्लुटाथिओन देण्यात येत होतं तेव्हा त्यांची स्किन लाईट व्हायला लागली. तर तेव्हा लोकांना समजलं की हा एक साईड इफेक्ट आहे ग्लुटाथिओनचा. साईड इफेक्ट म्हणजे किंवा पॅरलल इफेक्ट आपण म्हणू शकतो. पॅरलल इफेक्ट. मग आता ते पॅरलल इफेक्ट त्यांनी ट्रीटमेंटसाठी मग ते हळूहळू डॉक्टर्स यूज करायला लागले.